फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. आदर्श सीबीएसई मध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात. लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा सोहळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ईश्वर पटेल, विमा प्रतिनिधी अमित टेके, माजी सैनिक रावसाहेब हसबे, प्रशालेचे प्राचार्य लतीफ मनेर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे ईश्वर पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आदर्श सीबीएसईच्या कॅडेटनी मालवंदना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राजलक्ष्मी सदामते यांनी केले. प्राचार्य लतीफ मनेर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संगीत शिक्षक राजेंद्र केंगार, सतीश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या मुलीने हे राष्ट्रदेवतांचे या देशभक्तीपर गीताचे सुंदर असे सादरीकरण करून ऊर्जा देणारे वातावरण निर्माण केले. यावेळी ब्लूमिंग बर्डच्या प्रियांशी मुळे, अंशिका भंडारे, आदर्शच्या सान्वी सूर्यवंशी, अर्णव कदम, प्रांजल कांबळे, प्रसिद्धी जाधव, दिव्या शहा या चिमुकल्यांच्या वाणीने परिसर दणाणून सोडला. सहाय्यक शिक्षक दत्तात्रय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेचे नृत्य दिग्दर्शक प्रशांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या मुलामुलींनी ऑपरेशन सिंदूर या देशभक्तीपर थीमवर अंगावर शहार येणारे सुंदर असे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ईश्वर पटेल यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक पी.टी. पाटील साहेब यांचे मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, ब्लूमिंग बर्डच्या इंचार्ज भाग्यश्री गायकवाड, प्री प्रायमरीच्या पर्यवेक्षिका अंकिता गडदरे, सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. आभार सुरेखा पाटील यांनी मानले.